नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे फोडणीचं वरण. तसं तर वरण हे प्रत्येकाच्या घरात बनत असतं. थोड्याफार फरकानं ते वेगळं असतं. तशी तर रेसिपी सर्वांची सारखीच असते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये एक वाटी डाळ घेतलेली आहे. म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही डाळी एकत्र घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त तूर डाळच घेऊ शकता. डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकरच्या भांड्यात डाळ घालून घ्यायची आहे. डाळ व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. एक मध्यम आकाराचा टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या घालून घ्यायच्या आहेत. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने डाळ आणि मीठ वगैरे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर पूर्ण थंड झालेला आहे. तो रवीच्या साहाय्याने डाळ घोटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकाल डाळ अगदी व्यवस्थित घोटून घ्यायची आहे. कुठेही अख्खी डाळ राहायला नको. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत. जिरेही व्यवस्थित फुललेले आहे. त्यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालून घेणार आहोत. त्याही गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजे डाळीला खूप छान अशी टेस्ट येते. 5 ते 7 कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्याही अगदी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला कांदा हवा नसेल तर तुम्ही टाकू नका. कांदा हलकासा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यातील कच्चापणा नाहीसा होईल इतपत. कांदा अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे तेलामध्ये. त्यामध्ये आपण आता थोडीशी डाळ घालून घेणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. म्हणजे आपली फोडणी बाहेर जाणार नाही. यामुळे फोडणीला खूप छान असा वास येतो आणि खमंग अशी फोडणी बसते. तुम्ही बघू शकाल. आता त्यामध्ये सगळी डाळ घालून घ्यायची आहे. पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही घालून घेऊ शकता. म्हणजे थोडंसं जास्त कमी असं. डाळ मिक्स करून घ्यायची आहे. अतिशय सुंदर अशी फोडणी बसलेली आहे. तुम्ही बघू शकाल. मी अजून थोडं पाणी घालून घेत आहे. थोडीशी कोथिंबीर घालून डाळ मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता डाळीला खूप छान असा कलर आलेला आहे. 1 चमचा तूप घालून डाळीला उकळी काढून घ्यायची आहे. फास्ट गॅसवर डाळीला अशी गदगद उकळी आली पाहिजे. तुम्ही बघू शकाल आपल्या डाळीला उकळी आलेली आहे आणि वासही खूप सुंदर येत आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपली डाळ तयार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपली डाळ तयार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, शेजारी बेल आयकॉनही प्रेस करा. जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.